आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नाही तर मनगटात जोर असावा लागतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सामाजिक शास्त्रे TET पेपर 2 मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच भाग 9. खरं तर 4 ते 5 दिवसाच्या गॅपनंतरचा हा व्हिडिओ आहे. आतापासून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न राहील. या सर्व व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. सो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर प्रथम आपण मागील प्रश्नसंचामधील प्रश्नांमध्ये काही करेक्शन आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आजचा जो आपला प्रश्नसंच आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रश्नसंच 2 मध्ये 18वा प्रश्न आहे, गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक काय म्हणत असत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सप्तसिंधूचा प्रदेश. प्रश्नसंच 3 मधील 29 नंबरचा प्रश्न, कोसलची राजधानी श्रावस्ती. त्याच्यानंतर प्रश्नसंच 4 मधील 26 नंबरचा प्रश्न, लिंगराज मंदिर कोठे आहे? आणि त्याचे योग्य उत्तर भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिर आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 6वं जे प्रकरण आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता 7वी मधील 6वं प्रकरण आहे धार्मिक समन्वय. 7वं आहे मुघल सत्तेची स्थापना व विस्तार. 8वं आहे मुघल सत्तेचा विस्तार आणि 9वं आहे नव्या सत्ता केंद्राची निर्मिती. यावरील प्रश्नांचा समावेश आजच्या प्रश्नसंचामध्ये आहे. सो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, शीखांच्या पवित्र ग्रंथामध्ये कोणाच्या रचनांचा समावेश आहे? याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ABC, संत नामदेव, संत कबीर आणि चैतन्य महाप्रभू. प्रश्न क्रमांक 2, ख्वाजा मोहिनुद्दीन हे सुफी संत विख्यात टिंबटिंब होते. याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 तत्वज्ञ. प्रश्न क्रमांक 3, गुरु गोविंद सिंग हे शीखांचे कितवे गुरु आहेत? योग्य पर्याय क्रमांक 4 10वे. प्रश्न क्रमांक 4, सुफी पंथ हा मूळचा कोणत्या देशाचा आहे? योग्य पर्याय क्रमांक 1 इराण. प्रश्न क्रमांक 5, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? योग्य पर्याय क्रमांक 2 बाबर. प्रश्न क्रमांक 6, बाबर हा कोठे राज्य करीत होता? योग्य पर्याय क्रमांक 3 परघाना. मध्य आशियातील परघाना येथे बाबर राज्य करीत होता. पुढील प्रश्न क्रमांक 7, बाबरने अफगाणिस्तानातील कोणता प्रदेश जिंकला? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 काबूल व गझनी व आसपासचा प्रदेश. काबूल गझनी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 8, भारतातील संपत्तीबाबतचे वर्णन ऐकल्यामुळे भारतावर कोणी स्वारी केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बाबर. पुढील प्रश्न क्रमांक 9, पानिपत लढाईत बाबरने प्रथमच भारतात टिंबटिंबचा उपयोग केला. आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 तोफ.
प्रश्न क्रमांक 10, पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर सर्व राजपूत राजांना एकत्र कोणी आणले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, मेवाडचा राणासंग. प्रश्न क्रमांक 11, खानवा येथे कोणाकोणात लढाई झाली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बाबर आणि राणासंग. प्रश्न क्रमांक 12, कनौज येथे कोणाकोणात लढाई झाली? कनौज येथे कोणाकोणात लढाई झाली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, हुमायून आणि शेरशाह. हुमायून आणि शेरशाह. प्रश्न क्रमांक 13, चौसा येथे कोणाकोणात लढाई झाली? चौसा येथे कोणाकोणात लढाई झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हुमायून आणि शेरखान. प्रश्न क्रमांक 14, इसवी सन 1540 मध्ये शेरशाहने कोणते शहर जिंकले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, ए व बी, आग्रा आणि दिल्ली. प्रश्न क्रमांक 15, हुमायूनला किती वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, 15 वर्षे. प्रश्न क्रमांक 16, राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे शेरशाह सूरने निर्माण केले कारण? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, टपालची ने-आण करणाऱ्या सेवकांसाठी आणि 2, सैन्याच्या हालचालीसाठी. दोन्ही पर्याय योग्य आहेत. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, रुपया हे नाणे कोणी सुरू केले? रुपया हे नाणे कोणी सुरू केले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, शेरशाह. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी असत्य विधान कोणते? खालीलपैकी असत्य विधान कोणते? पहिलं विधान आहे शेरशाह न्यायी राजा होता. दुसरं आहे शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्न छत्रालये सुरू केली. तिसरं, अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना शेरशाहने मदत देत होता. आणि चौथं आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा शेरशाहचा कटाक्ष होता. तर याच्यामधील चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक 2 नंबरचं आहे. शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्न छत्रालये सुरू केली. तर शेरशाहने अत्यंत अल्प दरात नाही तर मोफत अन्न छत्रालये सुरू केली. योग्य पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, सूर घराण्याची सत्ता कायमस्वरूपी कोणी नाहीशी केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अकबर. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या लढाईनंतर शेरशाह सूर घराण्यातील सत्ता कायमची नष्ट झाली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, पानिपतची दुसरी लढाई. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे? आणि असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 2, अकबराने समाजातील इष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. हे असत्य विधान आहे. अकबराने समाजातील ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. दुसरं पर्याय चुकीचा आहे. बाकी सर्व योग्य विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी असत्य विधान कोणते? पहिलं विधान आहे अकबराने सती बालहत्या प्रथांवर बंदी घातली. दुसरं आहे अकबराने विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली. तिसरं आहे अकबराने दीन-ई-इलाही ही नवीन शासन व्यवस्था निर्माण केली. आणि चौथं आहे अकबराने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती केली. चौथं जे विधान आहे
ते असत्य आहे. दीन-ई-इलाही ही नवी शासन व्यवस्था ही सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून ही नवीन व्यवस्था निर्माण केली होती आणि त्याच्यामध्ये मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित ही व्यवस्था होती आणि दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती अकबराने कोणावरही केली नाही. म्हणून चौथं जे विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 23 नंबरचा प्रश्न आहे, अकबर राजाच्या दरबारात अबुल फजल हा टिंबटिंब होता. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, विद्वान, पंडित व इतिहासकार. विद्वान, पंडित व इतिहासकार. पर्याय क्रमांक 4, विद्वान, पंडित व इतिहासकार. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, अकबर राजाच्या दरबारात बिरबल हा टिंबटिंब होता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2, मुत्सद्दी व चतुर. मुत्सद्दी व चतुर. प्रश्न क्रमांक 25, अकबर राजाच्या दरबारात फैजी हा टिंबटिंब होता. अकबर राजाच्या दरबारात फैजी हा कवी व तत्वज्ञ होता. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26, अकबर राजाच्या दरबारात तानसेन हा टिंबटिंब होता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, संगीत सम्राट. प्रश्न क्रमांक 27, अकबर राजाच्या दरबारात बदायुनी हा प्रसिद्ध टिंबटिंब होता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, इतिहासकार. प्रश्न क्रमांक 28, उत्तरेला काश्मीर पासून दक्षिणेला अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेला काबूल, कंदाहार पासून पूर्वेला बिहार, बंगालपर्यंत राज्याचा विस्तार कोणाचा होता. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अकबर. प्रश्न क्रमांक 29, अकबरला शेवटपर्यंत कोणते राज्य जिंकून घेता आले नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2, मेवाड. मेवाड हे राज्य अकबरला शेवटपर्यंत जिंकून घेता आले नाही. प्रश्न क्रमांक 30, अहमदनगरच्या किल्ल्यास मोगल सैनिकांनी वेढा दिला होता. चांद बीबी धैर्याने किल्ल्याच्या बाजूने लढत असता ती अचानक कोसळली व तिचा शेवट झाला. कारण याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, निजामशाहीतील सरकारने त्याला ठार मारले. निजामशाहीतील सरदाराने असं हवं, निजामशाहीतील सरदाराने ठार मारले. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2, सरदारने, निजामशाहीतील सरदारने ठार मारले. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या राज्याच्या राज्यकारभारात नूरजहानचा विशेष सहभाग होता. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, जहागीर. प्रश्न क्रमांक 32, प्रश्न क्रमांक 32, जहागीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिंबटिंब राजा झाला. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, शहाजहान. प्रश्न क्रमांक 33, नूरजहानला कोणत्या कलेची आवड नव्हती. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3, नृत्य. प्रश्न क्रमांक 34, शहाजहानने कोणत्या 2 सत्तांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, ए व बी, आदिलशाही आणि कुतुबशाही. प्रश्न क्रमांक 35, शहाजहानने कोणाच्या मदतीने निजामशाहीचे अस्तित्व नाहीसे केले. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, आदिलशाही. प्रश्न क्रमांक 36, इसवी सन 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू कोठे झाला.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आग्र्याच्या किल्ल्यात. प्रश्न क्रमांक 37 औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णू धोरणाविरुद्ध मथुरेच्या परिसरात कोणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या? योग्य पर्याय क्रमांक 3 जाट. प्रश्न क्रमांक 38 औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णू धोरणाबाबत आसाममध्ये कोणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या? आसाममध्ये आहोमांनी. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आहोमांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रश्न क्रमांक 39 औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णू धोरणाविरुद्ध वायव्य सरहद्दीवर कोणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पठाण. प्रश्न क्रमांक 40 औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णू धोरणाविरुद्ध उत्तर भारतात कोणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सतनामी पंथ. प्रश्न क्रमांक 41 गुरु गोविंद सिंग यांच्यावर कोठे हल्ला झाला होता? योग्य पर्याय क्रमांक 1 नांदेड. प्रश्न क्रमांक 42 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर टिंबटिंबमध्ये मुघल सत्ता अधिक दुर्बल झाली. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1707 मध्ये. प्रश्न क्रमांक 43 औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मुर्शिद कुली खान हा कोणत्या प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बी व सी उडीसा आणि बंगाल. प्रश्न क्रमांक 44 मुर्शिद कुली खान याने बंगालची राजधानी टिंबटिंब येथे नेली. योग्य पर्याय क्रमांक 4 मुर्शिदाबाद. प्रश्न क्रमांक 45 इसवी सन 1740 मध्ये अलीवर्दी खान कोणत्या प्रांताचा शासक झाला होता? इसवी सन 1740 मध्ये अलीवर्दी खान कोणत्या प्रांताचा शासक झाला होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बंगाल. प्रश्न क्रमांक 46 नवाब ही पदवी स्वतःच कोणी घेतली? नवाब ही पदवी स्वतःच कोणी घेतली? योग्य पर्याय क्रमांक 3 अलीवर्दी खान. प्रश्न क्रमांक 47 मुघल बादशाह फर्रुखसियर याने दख्खनचा सुभेदार म्हणून कोणाची नेमणूक केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 निजाम उल मुल्क. प्रश्न क्रमांक 48 इसवी सन 1713 मध्ये इथे 1317 आहे झालेलं आहे 1713 असं आहे. 1713 मध्ये निजाम उल मुल्कने टिंबटिंब येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आणि असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4 मुघल बादशहाच्या आज्ञेने निजाम स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. तर हे चुकीचं आहे. मुघल बादशहाच्या आज्ञेशिवाय निजाम स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला हे योग्य आहे. हे चौथं हे चुकीचं आहे. मुघल बादशहाच्या आज्ञेने निजाम स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. बाकीची जी विधाने आहेत ती योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 50 आहे लक्ष्मणराव बैरागी हा स्वतःच कोणाचा बंदा शिष्य म्हणून घेत होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गुरु गोविंद सिंग.